बाबा. जयला योग्य, थँक्यू, योग्य असा जोडीदार मिळायला हवा. मिळेल ग, नक्की मिळेल. मॅम पण माणसं बदलतात हा. मी पाहिले ना आपल्या जयदादाला लग्नात आकाशच्या बहिणींच्या रूमच्या बाहेर. ए तू काय भोचकपणा करत होती ग तिकडे? हा नाही, काम काम करत होते मी. नाही पाहिलंय मी, पण मुलींशी बोलताना 2-3 वेळा पाहिलं. मग काय तुला काही बोलला का रे गौतम? बहिणींची नाही, शर्वरी. हा कोण? शर्वरी. आणि बोलला नसेल, भांडत होता. आई दादाला खूप इरिटेटिंग वाटते हा ती. आणि ती समोर आली ना तरी दादा वाट बदलेल. तशी मलाही आवडली नव्हती ती मुलगी, पण नंतर विचार केल्यावर बरी वाटली जरा. जय पण कधी कधी अतिरेक करतो बाबा. एनिवेज तुम्ही दादाच्या लग्नाची तयारी करा, मी माझ्या करतो. शोधून येतो. काय शोधून येतोस? मुलगी काय? नॉटी गर्ल. चुकीचं काहीतरी ऐकतेस हा? आलोच, आलो. हाय. हो येस. तेजा काही कळतच नाही ग ह्या मुलाचं. बरं ऐक, मी आहे ना जरा देवळात जाऊन नाही ग मैत्रिणींना भेटून येते. ड्रायव्हर घेऊन जा. हो. ही मुलगी का सारखी माझ्याच समोर येते? आजचा दिवस आधीच खराब सुरू झालाय आणि त्यात ही आली पनवती. अरे यार, इतकं सगळं कमाल चाललंय आणि याचं तोंड कशाला दिसलं? मी बघतच नाही याच्याकडे, माझा दिवस खराब जाईल. हिला पाहिलं की डोक्यात तिडीक जाते माझ्या. याच्या चेहऱ्याला हसण्याचे मसलच नाहीयेत बहुतेक. जन्माला आल्यापासून चिडलेलाच असणार याचा चेहरा. अंधारात बघून यालाही घाबरायला होत असेल. वागण्या बोलण्याचे मॅनर्स नाहीत. लिफ्ट मध्ये कसं उभं राहावं याची डिसेन्सी नाहीये. अगाऊ केटरिंगचा बिझनेस आहे म्हणे, केटरिंगचा. त्यात सुद्धा मिरची पावडर घालत असेल. बिझनेस करणारी माणसं इतकी बेशिस्त कशी काय? एक पद्धत असते बोलण्याची, वागण्याची. काहीच नाहीये इकडे. ए शायनर, तोंडातलं तोंडात काय पुटपुटतोस? त्यापेक्षा सरळ तोंडावर बोल ना. मला सगळं नीट ऐकू येत आहे. हा ऐकू येते ना, मग बरंच आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी कसंही बोलेन. मग मी पण कसंही वागेन. आणि उगाच ना स्वतःला शाणा नको समजूस. बघितलं मी लग्नात, नुसता महागडा शोपीस, उपयोग काही नाही, शून्य. नीट बोलता येतच नाही ना. बोलायला तोंड उघडलं की नळावर भांडल्यासारखी कचकच कचकच सुरूच. ए, आमच्या घरी पाणी येतं, कळलं ना? जास्त डोक्यात जाऊ नको, माझ्याशी नीट बोलायचं. मागे म्हणजे हो. self-respect. मागे हो. मी तुझ्याशी बोलतच नाहीये. मग एकट्यात बडबडायला काय वेडा झालायस? उगाच तमाशा करू नकोस. हळू बोल. ए, कोण ऐकतं इकडे? आपण दोघंच आहोत लिफ्ट मध्ये. मला काय वाटतं ना, तू डॉक्टरला जाऊन एकदा तुझं हे रिकामं डोकं दाखव. कारण असे सारखे सारखे झटके ना बरोबर नाहीये. मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. तिकडे बघ तू. तू नको सांगूस मला कुठे बघायचं आणि कुठे नाही ते. तू बघ तिकडे. अगं माझं ब्ल्यू पेन बघितलंस का? कुठे कुठेच मिळत नाहीये. अनुताईने घेतलं असेल ना तर मी सुद्धा तिचा पिंक ड्रेस घेणार आणि परत देणारच नाही. नेहमी ना ती अशीच करते. पहिले स्वतःचं पेन हरवते आणि मग माझं पेन घेते. मम्मी, माझं पेन तू घेतलंस? अगं तुला माहिती आहे ना, मला हेच पेन लागतं लिहायला. मम्मी, पण तू काय करतेस? स्वामींचं नाव लिहितेस? मग राहू दे, लिहितो. पण मम्मी,
तू असं स्वामींचं नाव कशाला लिहितेस? मयू मला जाम टेन्शन आलंय ग. आज आपल्या शरूचा इंटरव्ह्यू आहे ना, सगळी नीट उत्तरं देईल, जास्त आगाऊपणा करणार नाही. मी मगाशी जप करत होते पण माझ्या डोक्यात एवढे विचार ना, म्हणून मग मी लगेच स्वामी नाम लिहायला घेतलं. अगं मम्मी, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आपली शरूताई ना एकदम डॉन आहे, एकदम भारी उत्तरं देईल ती. विराट कोहली सारखी मॅच काढेल आणि वर्ल्ड कप घेऊनच घरी येईल, बघच तू. स्वामी. हॅलो मिस्टर पाटकर. हॅलो मॅम. ग्लॅड टू सी यू आफ्टर. प्लीज हॅव अ सीट. आय मस्ट थँक यू. तुम्ही फक्त आजच्या मीटिंगसाठी खास दिल्लीवरून फ्लाय करून आला तिथे. मी तेजस्विनी खानोलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज तर्फे तुमचं खूप खूप स्वागत करते. थँक्यू. गेली अनेक वर्ष आपण एकत्र काम करतोय. तुमच्या अनेक इन्व्हेस्टमेंट आहेत आपल्या कंपनीमध्ये. सिक्युरिटी फॅसिलिटी सर्व्हिसेस असतील किंवा परफ्यूमचा बिझनेस असेल. आपण मेजर स्टेक होल्डर होत आज मार्केटमध्ये. सो गेल्या वर्षभरातला आपला बिझनेस रेशो खूप चांगला आहे आणि आता आपण नवीन बिझनेसमध्ये एंटर करतोय. सो वी आर ऑफिशियली एंटरिंग इन टू फूड बिझनेस. आपण एक 5 स्टार हॉटेलची तारा जरा डिझाईन दाखव. 1 सेकंड. या सो या रेस्टॉरंटची थीम आयव्हरी असणार आहे. आपण मुंबईतले अनेक नामवंत इंटिरियर डिझायनर्सना, अनेक कॉन्ट्रॅक्टिंग फर्म्सना अपॉइंट करतोय. या सगळ्या व्हेंचरमध्ये तुमची साथ आम्हाला हवी आहे, म्हणूनच आजची ही मीटिंग. खरं तर हा सगळा बिझनेस जय हँडल करणार आहे. बट यू बिंग माय ओल्डेस्ट इन्व्हेस्टर, आय थॉट लेट मी हॅव माय फर्स्ट मीटिंग विथ यू. जस्ट हॅव अ लुक.